प्रीतम, ही मांजर दूध पिऊन सुद्धा झोपलेलीच नाहीये. बोलले होते ना तुम्हाला, त्या दिशाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही आपल्याला. तू माझ्या समोर जास्त शहाणपणा नाही हा करायचा, नाहीतर थोबाड फोडून टाकेन तुझं. दिशा प्रिया होती म्हणून फक्त बोलली. मी असतो ना तर थोबाड फोडलं असतं, कळलं? एका वाया गेलेल्या युजलेस मुलाकडून दुसरी काय अपेक्षा करणार कोण? एनिवे, मी इथे तुमचं काही नुकसान करायला नव्हते आले. मी फक्त जरा तयारी बघायला आले होते. तू इथे तयारी बघायला आली होतीस की तुझी कुठली वेगळी तयारी करायला आली होतीस? बघे, कुठल्या थराला जाऊ शकतेस ना चांगलंच माहिती आहे आम्हाला, कळलं? तुला पारूची प्रगती बघवत नाही ना ग, म्हणून तर तू चॅलेंज स्वीकारलंच आईचं, पारूचा बिझनेस बंद पाडायचा. हो, पण हिला अजून हे कुठे माहितीये की आईंना जर कळलं ना की ही मुद्दाम वाईट हेतूने पारूची ऑर्डर बिघडवण्याचा प्रयत्न करत होती, या मसाल्यांमध्ये पावडरी वगैरे मिक्स करण्याचा प्रयत्न करत होती, तर आत्ता आई हिला पोलिसांच्या हवाले देतील आणि मग जेलमध्ये जाऊन हिला खडी फोडावी लागेल. काय ग, करू फोन? हा, तुला करायचं असेल तर कर, पण मी इथे काहीच नुकसान करायला नव्हते आले, हे मी ऑलरेडी सांगून झालेलं आहे. तसंही तुम्हा दोघा नवरा बायकोला उगाच ड्रामा क्रिएट करायला आवडतोच ना, कर करायचा तर. जाऊ दे प्रीतम, हिला अद्दल घडवण्यासाठी आपल्याला अजून संधी मिळेल. आता आपल्यासाठी पारूची ऑर्डर कंप्लीट करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण त्यावर लक्ष देऊया. आमच्यात चांगुलपणा अजून जिवंत आहे ना, म्हणून तुला जाऊ देतोय, कळलं? परत दिसायचं नाही इथे. निघ निघ. निघ. युजलेस. बरं झालं आपण वेळीच आलो म्हणून अनर्थ टळला. आय गेस इट सेफ. आता आपण जाऊन झोपू शकतो, थोडं रिलॅक्स होऊया. हो, उद्या उठून आपल्याला पारूची ऑर्डर पण कंप्लीट करायची. चला.